नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपला व्हिडिओ सेशन जो आपण घेणार आहोत तर ते बऱ्यापैकी क्वेरीज जे आहेत ते आपल्या चॅनलवरती येत आहेत की आत्तापासून केलं तर कंबाईन 2024 परीक्षेची तयारी होईल का. तर या विषयावरती आपल्याला जे आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्याच्यामुळे जर तुमच्या मनामध्ये देखील असा प्रश्न असेल तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. निश्चितपणे तुम्हाला या व्हिडिओचा फायदा जो आहे हा होणार आहे. हा रिअलिस्टिक बेस आपण जो आहे तो व्हिडिओ बनवतोय. काही गोष्टी सांगतील त्या तुमच्या मनाला लागू शकतात, त्याच्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्कीच ऐका. तुम्हाला निश्चितपणे एक दिशा जी आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. तर आता सुरुवात करूया की आतापासून केलं तर कंबाईन 2024 परीक्षेची तयारी होईल का. तर ह्या प्रश्न येण्याआधी तुमच्या समोर काही प्रश्न जे आहेत ते तुमच्या समोर उभे राहिले पाहिजेत. ठीक आहे. तर कोणते प्रश्न तुमच्या समोर उभे राहिले पाहिजेत बघा. पहिली गोष्ट म्हणजे जर नाही केलं तर तुम्ही पुढे काय करणार आहात, हा पहिला प्रश्न असेल. ठीक आहे. कारण एमपीएससी तर तुमच्या अंगामध्ये आता भिनलेली आहे. तुम्ही एमपीएससीच्या परीक्षा देण्यापासून तुम्ही आता काही राहू शकणार नाही. तो विषय कायमच तुमच्या मनामध्ये राहील. भले तुम्ही मग कुठेही प्रायव्हेट जॉबमध्ये जा किंवा कुठेही जा, तो एमपीएससीचा ज्यावेळी जाहिरात निघेल, वातावरण तयार होईल, त्यावेळी तो प्रश्न 100% तुमच्या समोर उभा राहिलेला असतो की मी एक्झाम ही देऊ शकतो का. आणि प्रत्येक एक्झामच्या वेळेला लक्षात ठेवा, प्रत्येक ह्या प्रश्न जसा आता मी आतापासून तयारी केली तर कंबाईनची 2024 ची तर होऊ शकेल का, सेम असा प्रश्न हा 2025 ला देखील तुमच्या समोर हा उभा राहतो. ठीक आहे. कारण का की प्रत्येक एक्झामच्या आधी प्रत्येकाचं असंच होतं की जोपर्यंत आपली एक्झाम होत नाही तोपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये शंका राहतेच की माझं होईल का नाही. ठीक आहे, होईल का नाही. मग बेटर वे त्यापेक्षा एक्झाम देऊन बघा ना, तुम्ही एक्झामसाठी ट्राय करून बघा. ठीक आहे. निश्चितपणे तुम्हाला त्यातून रिझल्ट जे आहे ते आउटपुट असेल ते येऊ शकतात. ठीक आहे. भले तुमचं 1 रीडिंग झालेलं असेल, 2 रीडिंग झालेलं असेल, 3 रीडिंग झालेले असेल, तरी सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न राहतोच की माझं होईल का नाही. ओके, माझं होईल का नाही. तर त्याच्यापेक्षा बेटर वे तो कुठेतरी प्रश्न साईडला ठेवा आणि काही प्रश्न तुमच्या मनामध्ये यायला पाहिजेत की जर मी नाही केली कंबाईन 2024 ची तर मी पुढे काय करणार आहे. याचं काही सकारात्मक उत्तर तुमच्याकडे आहे का. ठीक आहे. म्हणजे अशीच परिस्थिती माझी 2025 ला देखील राहील का, किंवा 2026 ला देखील माझी अशीच परिस्थिती राहील का. तर हा प्रश्न तुमच्या समोर कुठेतरी यायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की तुमची पुढील 2 वर्ष वाया घालवण्याची तुमची तयारी आहे का. कारण आता समजा तुम्ही यावर्षी समजा स्किप केलं, ठीक आहे, प्रिपरेशन करायचं समजा तुम्ही स्किप केलं, 2025 ला देखील हाच प्रश्न जर तुमच्या समोर उभा राहिला की मी आता केलं तर होईल का. ठीक आहे. 2026 ला देखील असा प्रश्न जर तुमच्या समोर उभा राहिला की मी आता तयारी केली तर होईल का. याचा अर्थ काय की समजा जर तुम्ही 2024 ची एक्झाम जर स्किप करण्याचा जर विचार करत असाल, जर तुमची तयारी नसेल असं तुम्हाला वाटत असेल, लक्षात ठेवा, तयारी ही शेवटपर्यंतच तुम्हाला करावी लागते. ज्याची एखाद्याची तयारी चांगली आहे तो देखील एक्झामला जायच्या आधी म्हणू शकत नाही की मी तयारी माझी चांगली आहे म्हणून. ठीक आहे. कारण एक्झाम पेपर होईपर्यंत कोणी सांगू शकणार नाही. त्याच्यामुळे अजून सुद्धा तुमच्याकडे वेळ आहे, अजून सुद्धा काही वेळ गेलेली नाही कंबाईनसाठीची. त्याच्यामुळे अजून तुम्ही करू शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. मात्र ज्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असेल की बाबा मी या वर्षीची एक्झाम स्किप करेन आणि मग पुढच्या वर्षी एक्झाम देईन, एक्झाम होणार 25 ला, रिझल्ट लागेल 26 ला, पुढची 2 वर्ष तुमची घालवण्याची तयारी आहे का, याचा आधी तुम्ही विचार केला पाहिजे. मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की मी आतापासून तयारी केली तर माझं कंबाईन होईल का नाही होईल. 100% तुमची कंबाईनची तयारी जी आहे ती होऊ शकते. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. थोडेसे एफर्ट्स लावा, 100% तुमची तयारी होऊन जाईल. जर तुमचं पुढील 2 वर्ष जर तुम्हाला वाया घालवायचे नसतील तर अजून सुद्धा कंबाईनसाठी वेळ आहे. लक्षात ठेवा, जे काही पुढचे 60, 70, 80, 90 दिवस जे काही मिळतील आपल्याला ते तुम्ही 100% युटिलायझेशन केलं तर तुमची कंबाईनची प्रिलियम जी आहे ती निघू शकेल. मग मेन्सला तुम्हाला वेळ मिळतोच 3-3.5 महिन्याचा. त्याच्यामध्ये तुमचं मराठी आणि इंग्लिश चांगलं करून घ्या. मात्र प्रिलियम सोबत तुमचे मराठीचे ते 2 नंबरच्या पेपरचे, 2 नंबरचा जो पेपर आहे जीएसचा, त्याची तुमची तयारी जी आहे ती प्रॉपर तुम्ही करून घ्या, म्हणजे तुम्हाला मेन्सला जास्त त्रास होणार नाही. ठीक आहे. हा झाला दुसरा प्रश्न. ठीक आहे. जर मी कंबाईन 2024 जर स्किप केलं तर पुढे काय होऊ शकते तुम्हाला सांगतोय. नाही केलं तर पुढे काय करणार हे तुम्हाला माहिती आहे का. दुसरी गोष्ट म्हणजे पुढील 2 वर्ष तुमचे वाया घालवण्याची तुमची तयारी आहे का. तुमच्याकडे इतर कुठला चांगला जॉबचा पर्याय आहे का. जर तुम्ही कंबाईन 2024 स्किप करण्याचा विचार करताय तर तुमच्याकडे कुठला चांगला जॉब करण्यासाठीचा पर्याय आहे का उपलब्ध. ठीक आहे. असेल तर वेल अँड गुड, जॉब करत करत तुम्ही कंबाईन 25 ची तयारी करू शकता. जर नसेल तुमच्याकडे पर्याय तर तुमच्याकडे जो आता वेळ मिळतोय कंबाईनसाठी तो 100% तुम्ही झोकून देऊन त्याची प्रिपरेशन करणं तुमच्याकडे मस्ट आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यामुळे काही होऊ दे, कंबाईन 2024 ची प्रिलियम काढायची आहे, ह्या दृष्टिकोनातून इथून पुढचे तुमची पावलं जी आहेत ती पडली पाहिजेत. जो काही तुम्हाला टाइम मिळतोय, 21 डेजचं चॅलेंज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. 5 चॅनल टोटल, 5 एकूण 21 डेचे चॅलेंज तुम्हाला दिलेले आहेत. आता 21 दिवसामध्ये एक चॅलेंज तुम्हाला मिळणार नाही, लक्षात घ्या.
तिथे तुमचा पिरियड आता कमी झाला. म्हणून मी सांगतोय आपलं चॅनल जे आहे ते तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. आपले जे व्हिडिओ येतील ते एक्झाम रिलेटेड येतील, रिअलिस्टिक बेसवरती आपले व्हिडिओ असतात, जेणेकरून तुम्हाला फायदा जो आहे तो मिळावा आणि लवकरात लवकर एखादी पोस्ट मिळून तुमची लाईफ सेटल व्हावी. ह्या दृष्टिकोनातूनच आपण सगळे व्हिडिओ जे असतात ते बनवत राहतो आणि क्वालिटी कंटेंट देण्याचा तुम्हाला प्रयत्न करत राहतो. त्यामुळे चॅनल आपलं सबस्क्राईब करा. नंतर पुन्हा मी शेवटी बघितला 21 डेजचं चॅलेंज आता केलं तर होईल का, मग असे प्रश्न पुन्हा तुमच्यासमोर निर्माण होतात. त्याच्यामुळे चॅनलशी आपल्या कनेक्टेड राहा. ठीक आहे. तर तिसरा प्रश्न असा तुमच्यासमोर यायला पाहिजे की तुमच्याकडे माझ्याकडे कुठलाही तर चांगला जॉब पर्याय आहे का जर मी एक कंबाईनची जाता तयारी केली नाही तर. हा सुद्धा तुमच्यासमोर एक प्रश्न उभा राहणं गरजेचं आहे. नंतर तुमचे वय हातात आहे पण घरची परिस्थिती चांगली नाही, अशा मुलांनी काय केलं पाहिजे. मग 2024 ची तुम्ही कंबाईन सोडू नका. काहीही करून तुमची एक्झाम जी आहे हे तुम्ही क्रॅक करण्यासाठी प्रयत्न जो आहे तो तुमचा केला पाहिजे. नंतर आहे त्या जॉबवर तुम्ही समाधानी आहात का, हा सुद्धा एक पर्याय तुमच्या समोर आहे. ठीक आहे. जर तुम्ही समाधानी नसाल तर कंबाईन 2024 ची तयारी करणं तुमचं मस्ट आहे. तुम्ही 100% तयारी करू शकता. जॉब सोबत तयारी करा. ठीक आहे. जॉब सोडून तयारी करू नका. जॉब सोबतच तुमची तयारी करा. निश्चितपणे तुम्हाला एक माइंड रिलॅक्सेशन सुद्धा पाहिजे. बॅकअपला तुमच्या प्लॅन राहील. ठीक आहे. पण जे जॉब करून जॉबला नाही येत आणि त्यांना आता तयारी करायची एक फुल पद्धतीने, तरी सुद्धा तुम्ही कंबाईन 2024 ची प्रिपरेशन करू शकता जर तुम्हाला पुढची 2 वर्ष वाया घालवायची नसतील तर. ठीक आहे. त्याच्यामुळे रिअलिस्टिक बेस एक लक्षात ठेवायला आणि हे प्रश्न तुमच्या समोर कुठेतरी उभे राहिले पाहिजेत. आणि आता जे आहे ते आयुष्य चाललंय त्या लाईफवरती तुम्ही समाधानी आहात का. नुसतं दिवस ढकलायचं म्हणून पुढे पुढे चाललाय पण हाताला काही लागत नाहीये, मग याचा अर्थ काय, पेटून उठून तुम्ही कंबाईन 2024 ची तयारी केली पाहिजे जर तुमचं आयुष्य तुम्हाला जर बदलायचं असेल तर. ठीक आहे. तर ह्या गोष्टी कुठेतरी लक्षात ठेवा. त्याच्यामुळं कंबाईन 2024 ला अजून सुद्धा वेळ आहे. अजून सुद्धा तुमच्या हातामधील वेळ जी आहे ही गेलेली नसेल. त्याच्यामुळे हे सांगितलेले प्रश्न, बाबा मी 2024 ची तयारी माझ्या हातकडून होऊ शकेल का, त्याच्या आधी सुद्धा हे प्रश्न तुमच्या समोर उभे राहायला पाहिजेत. आणि ह्या प्रश्नाचं जर सकारात्मक तुम्हाला आन्सर मिळवायचं असेल तर त्यासाठी कंबाईन 2024 ची परीक्षा देणं आणि ती एक्झाम क्रॅक करणं हे तुमच्यासाठी क्रमप्राप्त जे आहे ते ठरणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही कम्प्लिटली जे आहे ते प्रिपरेशन जे आहे ते अजून सुद्धा वेळ आहे, अजून सुद्धा काही वेळ गेलेली नाही. तुम्ही चांगल्या पद्धतीने जर फोकस ठेवून अभ्यास केला, महत्त्वाच्या गोष्टी पिक करत गेला, निश्चितपणे तुम्हाला यश जे आहे ते कंबाईनच्या परीक्षामधून मिळू शकेल. ठीक आहे. तर हे जर प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असतील कुठेतरी तर 100% हे प्रश्न यातून मार्ग काढायचा असेल तर एक्झाम क्रॅक करणं गरजेचं आहे. कारण हाच प्रश्न तुमच्यासमोर 2025 ला देखील उभा राहणार आहे. लक्षात ठेवा. हाच प्रश्न तुमच्यासमोर 2026 ला देखील उभा राहणार आहे की मी केलं तर होईल का. याचं रिझन बऱ्यापैकी आपण पाठीमागच्या व्हिडिओमधून सुद्धा सांगितलेलं असतं की कन्सिस्टन्सी आपल्या अभ्यासामध्ये नसते. आपण व्यवस्थित रिडिंग केलेलं नसतं. टाइम टेबल आपलं फिक्स नसतं अभ्यासाचं. काहीतरी रेफरन्स पुस्तक वाचण्यामध्ये काहीतरी गफलत झालेली असते किंवा PYQचं प्रॅक्टिस केलेलं नसतं. त्याच्यामुळं कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी लो झालेला असतो. तर हे सगळे काहीतरी ह्या बाबी ज्या असतात त्या प्रश्नाला कारणीभूत असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या बॅकअप पॉईंटला प्रश्न राहतो की मी आता केलं तर होईल का. तर 100% तुम्ही जर व्यवस्थित पाठीमागच्या झालेल्या चुकामधून जर बोध घेऊन काहीतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करत असाल, अजून सुद्धा कंबाईन 2024 ची वेळ जी आहे ती गेलेली नाही. निश्चितपणे तुम्ही एक्झाम जी आहे ती क्रॅक करू शकता. मात्र त्यासाठी कम्प्लिटली डेडिकेशन आणि तुमच्या इच्छाशक्ती आणि कन्सिस्टन्सीची फार मोठी गरज असते. लक्षात ठेवा. तुमची जेवढी विल पॉवर स्ट्रॉंग असेल, तुम्ही जेवढा अभ्यासामध्ये सातत्यपणा ठेवाल, निश्चितपणे तुमची कंबाईन 2024 ची प्रिलिम जी आहे ही तुमची निघू शकेल. ठीक आहे. आता बाकीचा कुठलाही सगळा विचार कुठेतरी बॅकअप साईडला ठेवा आणि जो काही वेळ मिळतोय तो युटिलायझेशन करून कंबाईनची प्रिपरेशन, कंबाईन 2024 ची प्रिलिम द्या. जेणेकरून तुमच्या मनामध्ये प्रश्न राहिला नसला पाहिजे की मी आतापासून केलं तर होईल का. जो काही वेळ मिळतोय, जो काही तुमच्याकडे रेफरन्स पुस्तकं असतील, जे काही तुम्ही टाइम टेबल फॉलो कराल दिवसभराचं, ते कंटिन्युअसली फॉलो ठेवा. कन्सिस्टन्सी फॉलो ठेवा. बाकीचं कुठल्याही गोष्टीचा आता विचार करू नका जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. भले मग कसं आहे, एक वेळ जे आहे ते लढून हरलं तरी चालतं. लक्षात ठेवा. पण जर आधीच हातेर सगळे टाकली आपली तर त्याला काही सुद्धा म्हणजे शरण तुम्ही गेल्यासारखा होता, त्याला काहीच उपयोग होणार नाही. त्यापेक्षा लढून काय होईल ते होईल. लक्षात ठेवा. हारा असं म्हणणारच नाही मी, कारण हारणार तुम्ही शेवटपर्यंत नाही. जोपर्यंत तुमचं माइंड तुमच्या सोबत आहे, जोपर्यंत तुमची प्रचंड इच्छाशक्ती आहे, तुमची अभ्यास करण्याची तयारी आहे, तोपर्यंत तुम्ही स्वतःला कधीच हार मानून देऊ नका. लक्षात ठेवा. करत राहा. 100% कुठली ना कुठली तरी एक्झाम तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही क्रॅक करू शकता. मात्र त्यासाठी तुमची विल पॉवर आणि कन्सिस्टन्सी अभ्यासामध्ये असणं फार गरजेचं आहे. ज्यांना खरंच शक्य होत नाही फुल टाइम देणं,
फार टोकाच्या निर्णय घेण्याची काहीतरी वेळ असेल तर तुम्ही जॉब करून प्रिपरेशन करू शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. कंबाईनसाठी 2024 जर करत असाल तर जर 2024ला नाही निघली ॲटलिस्ट अनुभव तरी तुम्हाला फार मोठा चांगला मिळणार आहे. लक्षात ठेवा 2025 तुम्ही 100% एक्झाम जे आहे ते क्रॅक करू शकता. मात्र जे कोणी फुल टाइम तयारी करतायत आणि ज्यांनी जॉब करून ऑलरेडी काहीतरी वाचलेलं असेल तर त्यांना अजून सुद्धा कंबाईन 2024 एक्झाम क्रॅक करण्यासाठी चान्स जो आहे हा तुम्हाला आहेच. ठीक आहे, त्याच्यामुळे एक स्मॉल गोल्स ठेवा, स्मॉल टार्गेट्स ठेवा दिवसाचे. तुम्हाला आज काय करायचं आहे, काय वाचायचं आहे, भले 2 तास करा, 3 तास करा, 4 तास करा किंवा 6 तास करा. मात्र काहीतरी स्मॉल टार्गेट्स तुमच्या समोर असू देत की मला आज हे या विषयातलं हे वाचायचं आहे, ह्या विषयातलं हे वाचायचं आहे, मला हे PYQ सोडवायचे आहेत, मला मॅथ्समधला हा टाईप सोडवायचा आहे. असं काहीतरी एक स्मॉल टार्गेट ठेवून पुढे पुढे कंटिन्युअस तुमचा दिवस जो आहे तो गेला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की ते तुमचं जे काही गोल असेल, टार्गेट असेल ते तुम्ही त्या दिवशी पूर्ण करण्याचा 100% सर्वांनी प्रयत्न जो आहे तो करायचा आहे. मग इथं स्वतःचे तुम्ही प्रामाणिक राहिलं पाहिजे. ठीक आहे, स्वतःचे तुम्ही प्रामाणिक राहा, 100% तुमचं टार्गेट पूर्ण होऊन जाईल. मात्र त्यासाठी काहीतरी तुमच्याकडे गोल असणं त्या दिवसाचं गरजेचं आहे. गोल म्हणजे अभ्यासाचं काहीतरी गोल असणं किंवा टार्गेट असणं हे गरजेचं आहे. नंतर MCQची प्रॅक्टिस करा. भले आता तुम्हाला काही उत्तर माहीत नसतील, पहिल्यांदा उत्तर बघून सोडवा, त्याच्यानंतर मग MCQ तो सुटतंय का बघा. त्यांनी काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी बूस्ट होईल. ठीक आहे, तुमचा आत्मविश्वास वाढेल जेणेकरून आपल्याला ते प्रश्न सुटतायत बाबा. ठीक आहे, तर त्या दृष्टीतून तुम्ही प्रयत्न जे आहे ते करू शकता. प्रत्येक विषयाचे चांगलं 1 किंवा 2 पुस्तकं चांगल्या पद्धतीने वाचा. ठीक आहे, रेग्युलरली वाचा. भले 5 पेजेस वाचा, 10 पेजेस वाचा, 15 पेजेस वाचा, 20 पेजेस वाचा. तुमचं जसं रिडिंग स्पीड असेल तसं त्या पद्धतीने जे काही तुम्ही गोल सेट केलेलं असेल, आठवड्याचं गोल सेट केलेलं असेल, महिन्याचं गोल सेट केलेलं असेल, त्या गोलमध्ये कोणते चॅप्टर्स असतील, त्या चॅप्टरमधले किती पेजेस वाचायचे आहेत, हे तुम्ही एकदा व्यवस्थित कुठेतरी समजावून घेऊन ते त्या दिवशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 1 किंवा 2 पुस्तकं मॅक्झिमम चांगल्या पद्धतीने करण्याचा सर्वांनी 100% प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्वतःवरती तुमचा विश्वास राहू दे. जोपर्यंत तुमचा स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही. त्याच्यामुळे स्वतःवरचा आत्मविश्वास अजिबात ढोळून देऊ नका. लक्षात ठेवा, एका दिवसामध्ये 24 तास आहेत. 24 तासाचं युटिलायझेशन कसं करायचं, किती वेळ झोप घ्यायची, किती वेळ स्टडी करायचा, किती वेळ बाकीच्या गोष्टी द्यायच्या, याचं टाइम टेबल कुठेतरी फिक्स ठेवा. म्हणजे हा जो प्रश्न आहे की मी आतापासून तयारी केली तर होईल का, हा तुमच्या मनासमोर प्रश्न यायलाच नको. इतका टाइम टेबल तुमचं फिक्स असलं पाहिजे, शेड्यूल टाईटच असलं पाहिजे, जेणेकरून कुठलेही निगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनाला शिवणार नाहीत. आणि शेवटी लॉज ऑफ अट्रॅक्शनचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, जेणेकरून तुमच्या माइंडला थोडंसं बुस्टअप मिळेल. त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. त्याच्यामुळे जे कोणी कंबाईन 2024ची तयारी करतायत, लक्षात ठेवा अजून सुद्धा तुमच्या हातामधून वेळ गेलेली नाही. जे काही वेळ मिळतो त्याचं व्यवस्थित युटिलायझेशन प्लॅनिंग करून जर तुम्ही पुढे गेला, निश्चितपणे आता सर्वांचं टार्गेट एकच असू दे की माझी कंबाईनची 2024ची प्रिलिम निघाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुमची सगळी पावलं जे आहे ते उचला तुम्ही. 100% तुम्हाला यश जे आहे ते मिळू शकतं. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. मात्र जर तुम्ही हा महिना टोटली वाया घालवला, त्याच्यानंतर मी म्हणणार नाही की तुमची कंबाईनची एक्झाम निघेल, कारण मग फार वेळ तुमच्या हातामधून तुम्ही घालवलेला असाल. त्याच्यामुळे हा महिना फार प्रचंड महत्त्वाचा आहे. महत्त्वाच्या चॅप्टरची तयारी ह्या महिन्यामध्ये करून घ्या. जे महत्त्वाचे मेजर चॅप्टर्स आहेत, नंतर एक्झामच्या तोंडावरती ते चॅप्टर होत नाहीत. त्याच्यामुळे ते आत्ता चॅप्टर तुम्हाला जे आहे ते करून घ्यायचे आहेत. त्यासाठी 21 डेचं चॅलेंज तुम्ही आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचे व्हिडिओज तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला एक दिशा मिळेल. असं तंतोतंत फॉलो करा असं म्हणणार नाही, पण एक दिशा मिळण्यासाठी तुम्ही ते नक्कीच ते व्हिडिओ बघा, कशा पद्धतीने तुमचा प्लॅन आउट असला पाहिजे, किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनं चॅलेंज बनवा. पण काहीतरी चॅलेंज राहू दे समोरासमोर, जेणेकरून ते चॅलेंज तुम्ही पूर्ण करण्याचा त्या दिवशी 100% प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे. फक्त तो प्रश्न मनाला शिवू देऊ नका की कंबाईन 2024ची आतापासून तयारी केली तर होईल का. 100% तयारी होऊ शकते. 24 तासामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात. लक्षात ठेवा, अजून तसे बऱ्यापैकी कितीतरी तास तुमच्याकडे अवेलेबल आहेत. प्रत्येक वेळेचा सदुपयोग तुम्ही करून घ्या. तुमचे स्टॅमिना किती आहे बघा अभ्यास करण्याचा, आणि त्या दृष्टिकोनातून प्लॅनिंग करून एक नियोजनबद्ध अभ्यास करा. निश्चितपणे सर्वांना कंबाईन 2024ची प्रिलिम जी आहे ही निघू शकते. ठीक आहे, मात्र स्वतःवरचा आत्मविश्वास, संयम जो आहे तो अजिबात ढळून देऊ नका आणि अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. ठीक आहे, तर आय होप सर्वांना तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मिळालेलं असेल. निश्चितपणे सर्वांनी आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. टाइम टेबल जे असेल ते सर्वांनी फॉलो ठेवा. कन्सिस्टन्सी ठेवा मेन म्हणजे. आणि चॅनल आपलं सर्वांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर केल्याशिवाय अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.